आखातामधल्या युद्धाच्या झळा अद्यापही काही संपलेल्या नाहीयेत किंवा थांबलेल्या नाहीयेत। त्यातच केंद्र सरकारनं आता पुन्हा एकदा व्यावसायिक गॅसच्या किमतीमध्ये तब्बल 993 रुपयांची वाढ केली आहे, ज्यामुळे सगळ्याच सर्वसामान्य माणसांच्या खिशाला चांगली झळ बसणार आहे। नेमकं काय होणार आहे या सगळ्या दरवाढीमुळे जाणून घेऊया। पश्चिम बंगालचं मतदान संपलं, निकाल लागण्यापूर्वीच महागाईची पहिली झळ बसली। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे। 19 किलोच्या एका सिलेंडरमध्ये 993 रुपयांची वाढ झाली आहे, तर 5 किलोच्या फ्री ट्रेड सिलेंडरसाठी 261 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत। 19 किलोच्या सिलेंडरचे नवे दर काय सांगतात ते पाहूया। दिल्लीमध्ये 3071 रुपये 50 पैसे, मुंबईत अंदाजे 3024 रुपये, तर कोलकात्यामध्ये 3201 रुपये 50 पैसे हा अंदाजे दर आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याचा परिणाम बाजारातले अन्नपदार्थ आणि पेयांच्या किमतीवर होऊ शकतो। त्यामुळे येत्या काही दिवसात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मधल्या मेन्यूच्या किमती वाढू शकतात। ऑलरेडी 2 महिन्यापासून गॅसचं जे काही रोटेशन आहे ते तर मध्ये बंदच होतं। आम्ही सगळं चुलीवरतीच बनवतो। अजूनही भरपूरशे आमच्याकडे चुलीच आहे। फक्त फ्राय पॅनसाठी ज्या काही थोड्याफार आता टाक्या येतात आहे त्या वापरून, पण त्या पण आता कॉस्टली झाल्या आहे आणि आजच्या न्यूजला डायरेक्ट 1000 रुपये प्लस होतात आहे। म्हणजे एक तर हॉटेल इंडस्ट्री ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे, कारण हा डिपेंडिंग धंदा आहे। एवढी माणसं घेऊन चालणं आहे, कस्टमरला पण परवडलं पाहिजे आणि सगळे सामान्य लोकांना पण परवडलं पाहिजे। सरकारकडे एक तर यांनी आज 60% वाढवलंय, म्हणजे जो आम्हाला 1950 रुपयाला मिळायचा तो आता 3000च्या आसपास मिळेल। म्हणजे 60% तुम्ही इन्क्रीज केलंय 1 मेला। मला तर वाटलं होतं आज 1 एप्रिल फुल केलं काय सरकारने, पण ते काहीच विषय नाही। आता यांनी वाढवलंय ते कशासाठी वाढवलंय ना, आपल्या इथे युद्ध नाहीये, काहीच विषयच नाहीये, तर तुम्ही इथलं वाढवण्याचा काय प्रश्न आहे। यांनी सरकारने या गोष्टीचा विचार करावा। सामान्य लोकांना याचा परिणाम होणार आहे। तेव्हा मी व्यवसाय करतो म्हणजे काय, मी खिशातनं टाकून मी तोटा सहन करून काही करणार नाही। याचा परिणाम काय होईल, कस्टमरवर होईल। जो एंड ग्राहक आहे त्याला तर 100% याचा परिणाम होणार आहे। महागाईचा पहिला मोठा फटका बसताच विरोधकांनी एक्स पोस्ट मधून सरकारला धारेवर धरलंय। रोहित पवारांनी टीका केली। 4 राज्यांचं मतदान संपताच केंद्र सरकारचं देशाला बंपर गिफ्ट। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 900हून अधिक रुपयांची भरघोस वाढ। आता 4 तारखेला निकाल लागल्यानंतर कदाचित अशाच प्रकारे अजून दुसरं एखादं सरकारी गिफ्ट मिळू शकतं, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या पेट्रोल डिझेल दरवाढीची भीती रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। रोहिणी खडसे यांची केंद्र सरकारवर टीका। 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चाची सरकारने आता वसुली सुरू केली आहे। आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महागलाय। फेब्रुवारीपासून आतापर्यंत तब्बल 1380 रुपयांची वाढ करण्यात आली। फक्त 3 महिन्यांमध्ये तब्बल 81% वाढ करण्यात आली आहे। आता पुढचं टार्गेट पेट्रोल डिझेलची दरवाढ। घ्या अच्छे दिन। महागाईचा आणि गॅस दरवाढीचा संबंध नसल्याचा आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याची सारवासारव राज्यातले मंत्री करतायत। मोठ्या प्रमाणात या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे एकूण त्या सगळ्याच गॅसवर, जीवनावश्यक वस्तूच्यावर त्यामुळे आपण परिणाम झालेला आहे अप्रत्यक्ष। तर काय साधारण परिस्थिती युद्धाची जी आहे निर्माण झालेली, तर त्यामुळे काही असे काही मला वाटतं निर्णय सरकारला घ्यावे लागतील। परंतु हा जो काही विरोधकांचा आरोप आहे त्यात काही फार तथ्य नाही आहे। 27 देशातून आपण तेल गोळा करत होतो, आता जवळजवळ 40-50 देशातून वेगवेगळ्या ठिकाणावरून हळूहळू जे तेल जे आपण गोळा करतो आहोत, गॅस गोळा करतो आहोत, त्यामुळे आपलं चाललंय। आणि आपला देश 140 कोटीचा, ज्यांचे 5 कोटीचे आणि 2 कोटीचे देश आहेत ते सुद्धा बंद पडले आहेत। आपला 140 कोटीचा देश अजूनही चालतो आहे। याचं कारण आपल्या भारत सरकारने उचललेली पावलं। आखाती देशात युद्धाचा भडका उडालाय हे खरं आहे। हॉर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे गॅसची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे हे देखील मान्य आहे। पण 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर व्यावसायिक गॅसच्या दरात एकाच फटक्यात 25% वाढ कशी होते याचं उत्तर जनतेला हवंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।